Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे पण या वन क्वेश्चन मध्ये 6 सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत. काय करायचे आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये तर पॉलिनॉमियल्सला डिवाइड करायचंय दोन वेगवेगळ्या मेथड्सने. एक तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरी लिनियर डिव्हिजन मेथड. प्रॅक्टिस सेट 3.3 चे ऑलरेडी दोन पार्ट्स आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओच्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण हे जे फर्स्ट 3 सब क्वेश्चन्स आहेत ना त्यांना सिंथेटिक डिव्हिजन मेथडने अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते समजून घेतलेले आहे. तर व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये सेम क्वेश्चन्स आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली ते व्हिडिओज पाहू शकता. सो चला आता रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सो फोर्थ क्वेश्चन आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात आणि मग लिनियर डिव्हिजन मेथडने. काय करतो सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपण तर जो डिव्हिडंड आहे जो आपला डिव्हिडंड आहे त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय तर हायेस्ट पॉवर सगळ्यात आधी मग त्याच्यानंतरची हायेस्ट पॉवर काय आहे इथे 4 आहे ना सो 4 आधी राईट केलं मग त्याच्यानंतर 3 सो ही टर्म राईट केली. त्यानंतर ना कोणती पॉवर 3 नंतर ना काय येतं 2 सो हे येणार आधी -2x स्क्वेअर स्क्वेअर झाला. आता त्यानंतर ना आपल्याला इंडेक्स काय हवाय 2 इथे झालेला आहे इकडे 1 हवाय. इथे पहा याचा 1 आहे का हो चला इथे राईट करून घेऊयात. मग 1 झाल्यानंतर ना पॉवर 1 झाल्यानंतर ना नेक्स्ट पॉवर दिलंय का काही नाही दिलेलं मग असं सोडून द्यायचं नाहीये. नेक्स्ट पॉवर आपली 0 असते. आपल्याला नेहमी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवरला अरेंज करायचं असतं. सो हायेस्ट जी पॉवर इथे दिलेली आहे ती आधी मग त्यानंतर ना त्याच्या खालची मग त्याच्या खालची मग त्याच्या खालची आणि सगळ्यात शेवटी 0 पॉवर आपल्याला राईट करून घ्यायची आहे जरी दिलेली नसली तरी. कसं राईट करणार मग x हे व्हेरिएबल त्याची पॉवर 0 आणि त्याचं कोएफिशियंट काहीच दिलेलं नाही म्हणून 0. कळालं. चला आता इंडेक्स फॉर्म तर आपला राईट करून झालेला आहे. आता याच डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म राईट करून घेऊया. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय तर सगळ्यांचे कोएफिशियंट्स राईट करायचे आपल्याला सगळ्या टर्म्सचे. सो इथे काय आहे 2 मग नंतर ना 3 मग नंतर ना पुन्हा 2 आहे का नाही पुन्हा 2 नाहीये काय आहे -2 आहे. ओके त्यानंतर ना 4 मग 0. आता जो आपला डिवायझर आहे तो खाली राईट करून घ्यायचा आहे. डिवायझर राईट करून झाल्यानंतर हा जो 3 आहे की नाही त्याला असा स्क्वेअर करून घ्यायचा. ओके केला स्क्वेअर काय आहे +3 त्याचा अपोजिट राईट करायचा आपल्याला. अपोजिट ऑफ +3 काय येतं अपोजिट ऑफ +3 -3. आता व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल अशा लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथे हा जो -3 आहे ना तो इकडे बाहेर राईट करून घ्यायचा. आतमध्ये आपल्या डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म थोडं अंतर ठेवून राईट करून घ्यायचा. सो फर्स्ट टर्म मधला कोएफिशियंट 2 मग 3 मग -2 मग 4 मग 0 झालं. आता ही जी फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्मचा जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला काहीच करायचं नाही. त्याला ॲज इट इज जसा तो आहे तसा त्याला खाली उचलून आणायचा. आणला. आता हा -3 आणि हा 2 यांना मल्टिप्लाय करायचं. सो -3 × 2 मल्टिप्लाय करा काय आन्सर येणार याचं साइन आहे मायनस याचं साइन आहे प्लस मायनस इंटू प्लस होतं मायनस आणि 3 × 2 होतं 6 सो -6. यांना मल्टिप्लाय केल्यानंतर ना यांना काय करायचं असतं आपल्याला ऍड करायचं असतं. सो इथे प्लस इथे मायनस प्लस मायनस आपल्याला मग काय करायचं असतं मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे आन्सर येतं त्याला द्यायचं आहे मोठ्या नंबरचं साइन. सो इथे 6 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 3. साइन कोणतं येणार मोठा नंबर कोणता आहे 6 सो त्याचं साइन आहे मायनस म्हणून इथे येणार -3.
आता परत याला आणि याला आणि याला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस होतं प्लस, 3 इंटू 3 9 झालं. आता यांना ऍड करूयात. इथे आहे मायनस, इथे आहे प्लस. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 9 मधून 2 गेला, किती राहिले 7. साइन कोणाचं येणार, मोठ्या नंबरचं, काय प्लस साइन. सो +7 येणार इथे आन्सर. आता इथलं प्लस साइन मी गायब का केलं, कारण साइन नाही दिलं पॉझिटिव्ह साइन तरीही चालतं, नेगेटिव्ह मात्र देऊन घ्यावं लागतं आपल्याला, हो ना. सो इथे आपण हे काढून टाकलेलं आहे. आता परत याला आणि याला आणि याला मल्टिप्लाय करायचंय. सो मायनस इंटू प्लस होतं -3 इंटू 7 21. आता यांना ऍड करायचे आपल्याला. इथे आहे 4चं प्लस साइन, इथे आहे मायनस साइन. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 21 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येतं 17 आणि साइन येणार मोठ्या नंबरचं. काय आहे, मोठा नंबर कोण आहे 21, त्याचं साइन काय आहे मायनस, म्हणून इथं दिला आपण मायनसचं साइन. आता परत याला आणि हा जो आपला डिवायझर आहे त्याला आणि याला मल्टिप्लाय करायचं. सो मायनस इंटू मायनस येतं प्लस. 17 इंटू 3 17 3s are 51. आता या दोघांना ऍड करूयात. 0, बापरे किती कठीण आहे ना. 0 + 51 काय आन्सर येणार 51 येणार की नाही. सो इथे आपण राईट करून घेऊयात आणि हा जो लास्ट नंबर आहे त्याला स्क्वेअर करूयात. जो लास्ट नंबर आहे त्याला स्क्वेअर का केला, कारण तो आपला रिमाइंडर आहे म्हणून. सो इथे राईट करूयात रिमाइंडर इज इक्वल टू 51. आणि हे जे बाकीचे नंबर्स आलेले आहेत ते काय आहेत आपले, कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट, हो की नाही. सो इथे राईट करूयात कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट काय आहे 2 -3 7 अँड -17. आता या कोएफिशियंट फॉर्मला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करायचंय, पॉलिनॉमियलच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कोएफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं राईट करतो आपण, तर जितके कोएफिशियंट दिलेले आहेत. आता हे पहा इथे किती कोएफिशियंट आहेत 4 आहेत की नाही. मग 4 मधून 1 मायनस करायचा, किती आन्सर आलं 3. सो जो स्टँडर्ड फॉर्म आपण राईट करणार आहोत पॉलिनॉमियलचा, त्याची डिग्री काय असणार आहे, त्याची डिग्री असणार आहे 3. हे पहा. सो कोशंट इज इक्वल टू डिग्री काय येणार आता इथे 3. सो x⁻³ त्यानंतर ना 2 मग 1 आणि मग 0. हे पहा आता हा जो फर्स्ट कोएफिशियंट आहे त्याला राईट करायचं इथे. त्यानंतर ना सेकंड कोएफिशियंट त्याला राईट करायचं इथे -3. थर्ड कोएफिशियंट त्याला राईट करणार आपण इथे 7. आणि जो फोर्थ कोएफिशियंट आहे -17 त्याला राईट करूयात इथे. झालं. आता इथे हा आपला कोशंट आलेला आहे का, नाही, अजून थोडंसं काम बाकी आहे. काय काम बाकी आहे बघा, समजून घ्या. सो कोशंट इज इक्वल टू इथे 2x⁻³ ऍज इट इज राईट केलं, -3x⁻² और -3x² ऍज इट इज राईट केलं, प्लस आता इथे ही पॉवर 1 नाही राईट केली तरी चालते की नाही, म्हणून आता इथे आपण पॉवर 1 राईट केलेली नाही, फक्त 7x राईट केलं. आणि इथे हे पहा फोर्थ टर्म जे आपण आहे काय इथे x⁻0 तर राईट केलाच नाही. का नाही राईट केला, कारण तो राईट नाही केला तरी चालतो. x⁻0 म्हणजेच काय तर 1 असतं, हो ना. सो 17 इंटू 1 काय येतं 17 ओनली. मग इथे x⁻0 राईट नाही केलं तरीही चालतं. सो हा झाला आपला कोशंट आणि हा आहे रिमाइंडर. कळाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड. चला आता सेम क्वेश्चन आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूया. ही मेथड कळाली, व्हेरी गुड, खूप इझी आहे. चला आता लिनियर डिव्हिजन मेथड. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये आपण काय करत असतो, तर हे पहा आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर असतं, हो की नाही. डिव्हिडंड आपला आहे हा, त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये इथे राईट करून घेतलंय. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये
पॉलिनॉमियलला अरेंज करायचं, त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म. सो डिव्हिडंडचा इथे आपण स्टँडर्ड फॉर्म राईट करून घेतलेला आहे. डिवायझर राईट करून घेऊयात. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोशंट आणि रिमाइंडर. कळालं? आता या दोन स्टेप्स तुम्ही नाही राईट केल्या तरीही चालणार आहे, पण तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे या दोन स्टेप्स राईट करत असतो. आता हा जो आपला डिव्हिडंड आहे त्याला ॲज इट इज खाली कॉपी करून घ्या. आता बघा हा, व्यवस्थित लक्ष द्या. आपला हा जो डिव्हिडंड आहे त्याची फर्स्ट टर्म काय आहे? 2x⁴. इकडे रफ वर्क करूयात. इथे फर्स्ट टर्म राईट करून घेऊयात. 2x⁴. या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती हा जो आपला डिवायझर आहे ना त्याला घुसवायचंय. कसं घुसवणार बरं? काय आहे डिवायझर? x+3. आता आपली ही फर्स्ट टर्म, डिव्हिडंडची फर्स्ट टर्म, याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. पण राईट करते वेळी काळजी काय घ्यायची आपल्याला माहितीये का? याची व्हॅल्यू बदलता कामा नये. मग कसं काय करायचं बरं? तर पहा, आता इथे x ची पॉवर आहे 4 आणि इथे डिवायझर मध्ये एक x आपल्याकडे आहे, बरोबर? मग इथली जी पॉवर 4 आहे त्यामधून 1x कमी करूयात. मग किती होणार? पॉवर 3. सो इथे राईट करूयात 2x⁴ और वी कॅन से 2x³. आता 2x³ मल्टिप्लाइड बाय x+3. ओके, 2x³ ने या x ला मल्टिप्लाय केल्यावर बघा आपल्याला 2x⁴ मिळतोय. कळालं का? पण जरी आपल्याला 2x⁴ ही जी फर्स्ट टर्म आहे आपल्या डिव्हिडंड मधली तीच इथे मिळत असली तरी एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? जर आपण 2x³ ने या x ला मल्टिप्लाय केलं तर +3 ला पण मल्टिप्लाय करावं लागतं, कारण की हा 2x³ फक्त या x ला मल्टिप्लाय होणार नाही तर संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार, हो की नाही? मग पहा, आता 2x³ x ला मल्टिप्लाय झाल्यावर 2x⁴ आलं. आता 2x³ मल्टिप्लाइड बाय 3 करा. काय येतं आन्सर? 6x³. आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं? ही जी फर्स्ट टर्म आहे त्याची व्हॅल्यू बदलता कामा नये, पण आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये तर राईट करायचंय. हा एक्स्ट्राचा 6x³ आपल्याला मिळालाय. मग आता याचं काय करायचं? याला कसं इथून हटवायचं? तर बघा, इथे आपण जर 6x³ मधून 6x³ मायनस केला तर हा इथून गायब होणार की नाही? चला तर मग मायनस करून टाकूयात. काय कठीण आहे त्यात? हे पहा, मायनस केला, झाला गायब. आपल्याला काय पाहिजे होतं? तर 2x⁴ पाहिजे होतं, ते आपल्याला मिळालं, बरोबर? पण त्यासाठी आपण काय केलं? तर 6x³ मायनस केला, हो की नाही? मग चला, आता ही जी फर्स्ट टर्म आहे डिव्हिडंडची, जी फर्स्ट टर्म आहे त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. मग कसं राईट करणार? तर 2x³ इंटू ब्रॅकेट मध्ये x+3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर तर हे मिळतं. हा 6x³ एक्स्ट्राचा आपल्याला नको असलेला मिळालेला आहे, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं? -6x³ राईट केला. चला मग इथे राईट करून घेऊयात. -6x³ झालं आपलं काम. आता डिव्हिडंडचं जे नेक्स्ट दिलेले आहेत टर्म्स ॲज इट इज पुढे कॉपी करून टाकायच्या. आता इथे पहा, या लाईक टर्म्स आपल्याला मिळाल्या. इथे क्यूब, इथे क्यूब, व्हेरिएबल x लाईक टर्म्स आहेत की नाही? मग त्यांना आधी सॉल्व्ह करूयात. सो हे मायनसचं साईन, हे प्लसचं साईन, काय करतो आपण? सबट्रॅक्शन करतो. साईन देतो कोणाचं? मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात. 6x³ मधून 3x³ सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर मिळतं 3x³. साईन येणार मायनस, मोठा नंबर 6 आहे की नाही? सो साईन येणार मायनस आणि 3x³
रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. आता पुढे काय करायचं, रिपीट त्याच गोष्टी आपल्याला रिपीट करायच्या आहेत. म्हणजे काय करायचंय, तर हा फर्स्ट पार्ट तर ॲज इट इज राईट करणार. आणि आता इथे काय आहे, -3x³. आता याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. कळालं का तुम्हाला? आपण काय केलं, फर्स्ट टर्मला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट केलं, रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट केला. लाईक टर्म्स आपल्याला सापडल्या म्हणून आधी त्यांना टार्गेट केलं, त्यांचा गुंता सोडवला नेक्स्ट स्टेप मध्ये, आणि मग त्यानंतर पुन्हा जी नेक्स्ट टर्म आपल्याला मिळालेली आहे त्या नेक्स्ट टर्मला आता आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. काय आहे नेक्स्ट टर्म, तर -3x³. याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर आहे x+3. बरोबर. आता कसं राईट करणार, इथे आहे क्यूब, ऑलरेडी इथे डिवायझर मध्ये एक एक्स आपल्याकडे आहे. मग इथला एक मायनस करा बरं, काढून टाका, काय येणार, स्क्वेअर येणार. सो -x² ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -3x³ मिळणार. बरोबर. आणि आता -3x² ने आपल्याला या 3 ला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार. बरोबर. सो मल्टिप्लाय करण्याआधी साइन्स मल्टिप्लाय करायचे. सो मायनस इंटू प्लस होणार मायनस, आणि आता मल्टिप्लाय करा, 3 × 3 9, मग 9x² येणार इथे आन्सर. आपल्याला काय हवं होतं, फक्त -3x³. हा -9x² तर एक्स्ट्राचा मिळालाय, तो आपल्याला नकोय, फ्री मध्ये असला तरी नकोय. मग काय करायचं, त्याला इथून घालवून टाकायचं. कसं, तर इथे काय आहे, त्याचं साइन मायनस आहे. बरोबर. -9x² आहे. मग आपण जर +9x² घेतला तर हे पहा, +9x² घेतला तर या दोघांना आपल्याला सबट्रॅक्ट करता येईल. 9x² मधून 9x² सबट्रॅक्ट झाल्यानंतर 0 रिमेनिंग राहणार. बरोबर. आणि जो आपल्याला हवा होता नंबर तोच मिळणार आहे. काय हवा होता, -3x³ मिळाला. -3x³. चला मग आता -3x³ ला आपल्या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो काय आहे फॉर्म, -3x² ब्रॅकेट मध्ये x+3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हा -9x² एक्स्ट्राचा मिळतो. तो घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं, +9x² घेतला होता. बरोबर. सो इथे तो आपल्याला राईट करावा लागेल, +9x². झालं. आता रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. सो -2x² + 4x. आता लाईक टर्म्स पहा, सापडतायत का, हो सापडल्या लाईक टर्म्स. चला आता यांना सॉल्व्ह करूयात. प्लस मायनस म्हणजे सबट्रॅक्ट करावं लागणार. 9 मधून 2 गेला किती, 7. सो 7x² इथे येणार आपल्याला आन्सर. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि इथे राईट करूयात 7x². साइन कोणता येणार बरं, मोठ्या नंबरचा साइन देतो ना आपण, मोठा नंबर काय आहे, प्लस. सो +7x² प्लस हा 4x ॲज इट इज. आता ही जी टर्म आहे 7x² त्याला आपल्याला काय करायचंय, डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. चला त्यासाठी बाकीचं ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि इथे रफ वर्क करूयात. 7x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर आहे आपला x+3. एक x आपल्याकडे आहे, मग इथला एक x कमी करूयात. सो 7x ने x+3 ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय आन्सर मिळणार, 7x × x² तर मिळाला. बरोबर. आता 7x या 3 ला पण तर मल्टिप्लाय होणार. चला मल्टिप्लाय करूयात. काय येणार आन्सर, 21x. 3 × 7 21 आणि हा x 21x. आपल्याला काय हवं होतं, फक्त 7x². हा 21x एक्स्ट्राचा मिळालाय, त्याला इथून गायब करण्यासाठी आपल्याला 21x मधून 21x सबट्रॅक्ट करावं लागणार. इथे आहे प्लसचा साइन, मग इथे काय घ्यावं लागणार आपल्याला, मायनसचा साइन आणि 21x. सो चला राईट करूयात इथे. ओके, 21x मधून 21x गेला, रिमेनिंग
7x² मिळालं 7x². चला आता या 7x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. कसं राईट करणार? 7x ब्रॅकेटमध्ये x+3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना 21x एक्स्ट्राचा मिळाला होता, बरोबर. त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं? -21x केलं. ते इथे आपल्याला राईट करावं लागेल. -21x आणि रिमेनिंग 4x ऍज इट इज राईट करूया. आता पहा, या दोन लाईक टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत. यांना आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घेऊयात. ओके, आणि यांना सॉल्व्ह करा बरं. 21 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 17. सो 17x साइन देणार मोठ्या नंबरचं मायनस. सो -17x. आता हे पहा काय मिळाले इथे शेवटी आपल्याला -17x. तर -17x ला सुद्धा आपण डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो, हो की नाही. मग चला रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घेऊया आणि -17x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. कसं राईट करणार बघा. इथे x ची पॉवर आहे 1 आणि इथे ब्रॅकेटमध्ये सुद्धा x ची पॉवर आहे 1. जर आपण इथे 17x नेच या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर x ची पॉवर आपल्याला काय मिळेल? 17x इंटू x. काय मिळणार? 17x². आपल्याला स्क्वेअर नकोय, हो ना. आपल्याला फक्त पॉवर 1 हवी आहे. मग काय करूयात आपण? या ब्रॅकेटला 17 ने मल्टिप्लाय करूयात. 17 इन द सेन्स मायनसचं साइन विसरू नका. -17. -17 ने आपण जर x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं -17x. पण फक्त x ला मल्टिप्लाय होणार का? नाही. या 3 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो मायनस इंटू प्लस मायनस आणि 17 इंटू 3. 17 3s are 51. ओके, आता लक्षात घ्या आपल्याला हा -51 तर एक्स्ट्राचा मिळालाय. आपल्याला नकोय. आपल्याला काय हवंय? आपल्याला हवा आहे -17x. मग हा जो 51 आहे त्याला इथून घालवून टाकावं लागेल. कसं जाणार? तर 51 मधून 51 सबट्रॅक्ट केल्यावरच जाणार. मग इथे मायनसचं साइन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? इकडे प्लसचं साइन घ्यावं लागेल, हो ना. +51 करावं लागेल, तेव्हा सबट्रॅक्शन होणार. सो -17x -51 +51. कळालं? प्लस का केलं आपण? कारण इथे मायनस आहे ना, म्हणून इथे प्लस साइन घ्यावं लागलं. जर आपण इथे -51 केलं असतं तर पहा मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करावी लागते, हो ना. आणि इथे ऍडिशन करून जमणार नाही, आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. म्हणून इथे मायनसचं साइन होतं, त्यासाठी आपण इथे प्लसचं साइन घेतलं. बघा मायनस प्लस सबट्रॅक्शन होत असतं. सो 51 मधून 51 गेला 0 आणि आपल्याला मिळालेले आहेत -17x. चला तर मग इथे -17x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. -17x इंटू x+3. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना -51 एक्स्ट्राचा मिळतो, त्याला घालवण्यासाठी आपण काय केलं? +51. सो +51 राईट करून घेऊयात. ओके, आता हे पहा इथे x+3, इथे x+3, इथे x+3, इथे x+3, बरोबर. मग यांना कॉमन म्हणून राईट करून घेऊयात आणि हे जे आहेत 2x³ -3x² +7x -17 यांना एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. ओके, आणि हा +51 ऍज इट इज इथे येणार. बघा आता इथे कोणतंच साइन नाही, या दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये कोणतंच साइन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, बरोबर. सो x+3 इथे आहे आपला डिवायझर, हो ना. हा काय झाला? हा झाला आपला कोशंट. हा काय झाला? हा झाला आपला रिमाइंडर. बघा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आलं लक्षात? हा आपला काय आहे? डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. कळालं? इझी आहे की नाही लिनियर डिव्हिजन मेथड सुद्धा. चला हे पहा इथे क्वेश्चन नंबर 4 ची ही सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि ही लिनियर डिव्हिजन मेथड. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. सो दिस इज आवर 5th सब क्वेश्चन. आधी आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात आणि मग नंतर ना लिनियर डिव्हिजन मेथडने. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये सगळ्यात आधी आपण काय करतो? क्वेश्चन मध्ये जो डिव्हिडंड दिलेला आहे त्याला त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये राईट करतो. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय? तर पॉवर नुसार डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रत्येक टर्मला
अरेंज करायचं. सो बघा बरं, हा आपला डिव्हिडंट आहे. हायेस्ट पॉवर काय आहे 4. मग कशा पद्धतीने राईट करायचंय? इझी वे मी तुम्हाला सांगितला होता. काय करायचं आपल्याला? हायेस्ट पॉवर 4 आहे आणि व्हेरिएबल आहे एक्स. मग सगळ्यात आधी एक्स रेस टू 4 राईट करून घ्यायचं आणि एक्स रेस टू 0 पर्यंत राईट करत जायचं. सो एक्स रेस टू 4, मग एक्स रेस टू 3, एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 1, एक्स रेस टू 0. ओके. आता प्रत्येकाचे कोएफिशियंट राईट करायचे. पॉवर 4 असणारा, हे पहा ही टर्म आहे बरोबर, आणि याचा कोएफिशियंट काय आहे? काहीच नाही म्हणजे 1. राईट करून घेऊयात 1. आता पॉवर 3 असणारा इथे आहे का काही? काहीच नाहीये बरोबर. मग याचा कोएफिशियंट काय राईट करणार? तर 0. पॉवर 2 आहे का? पॉवर 2 आहे. कोएफिशियंट काय आहे? -3. राईट करून घेऊयात. पॉवर 1 आहे का कुठे? पॉवर 1 नाहीये बरोबर. सो इथे 0 राईट करायचा. पॉवर 0 आहे का? येस. हे पहा, काही ज्या मुलांनी या आधीचे व्हिडिओज व्यवस्थित पाहिलेले आहेत त्यांना माहिती आहे की पॉवर 0 म्हणजे काय. आता इथे एक्स रेस टू 0 आपण राईट केलंय, याचाच अर्थ काय असतो? 1 असतो, हो ना. सो इथे 8 into 1 म्हणजे 8 एक्स रेस टू 0 जर आपण राईट केलं तर याची व्हॅल्यू काय होते? 8 एक्स रेस टू 0. एक्स रेस टू 0 म्हणजेच 1. सो 8 into 1 8 होतं बरोबर. सो 8 लाच आपण 8 एक्स रेस टू 0 असं राईट करू शकतो बरोबर. सो एक्स रेस टू 0 चा कोएफिशियंट काय आहे? -8. झाला. इंडेक्स फॉर्म आपला कंप्लीट राईट करून झालेला आहे. डिव्हिडंडचा इंडेक्स फॉर्म राईट करून झाल्यानंतर ना त्याचा कोएफिशियंट फॉर्म आपल्याला राईट करायचा असतो. कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय? तर त्यांचे कोएफिशियंट्स राईट करायचे, इतकंच काय ते. सो 1, मग काय आहे? 0, मग 3 आहे का? नाही, -3 आहे बरोबर. त्यानंतर ना पुन्हा 0, मग -8. सायन्स व्यवस्थित द्यायच्या आहेत, सायन्स चुकवायच्या नाहीत, नाहीतर पुढची तुमची सगळी मेहनत वायाला जाणार. ओके. आता कोएफिशियंट फॉर्म राईट करून झालेला आहे. डिवायझरचा टर्न आलेला आहे. काय आहे डिवायझर आपला? तर x + 4. यामध्ये हा जो +4 आहे ना त्याला असा करायचा एक सुंदरसा रेक्टँगल करून झाल्यानंतर ना बघा किती छान दिसतोय तो. आता त्याला त्याच्या अपोजिट नंबर घ्यायचा. +4 चा अपोजिट नंबर काय आहे? +4 चा अपोजिट झाला -4. ओके. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इथे -4 राईट करायचा आणि इकडे काय राईट करायचं आहे? तर आपला जो डिव्हिडंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म थोडं अंतर देऊन राईट करून घ्यायचं. सो 1 0 -3 0 -8. ओके. आता हा जो फर्स्ट वाला 1 आहे ना याला ऍज इट इज खाली आणायचंय. आणलं. आता -4 into 1 करायचंय. -4 into 1 सगळ्यात आधी साइन्स मल्टिप्लाय होतात, हो ना. सो इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस इंटू प्लस होतं मायनस, मग इथे देऊन घ्यायचं मायनस आणि 4 into 1 4 झालं. आता 0 आणि -4 यांना ऍड करायचं. सो इथे काय येणार आन्सर? इथे आन्सर येणार आहे -4. आता पुन्हा -4 into -4 मायनस इंटू मायनस होता प्लस आणि 4 into 4 होतं 16. आता यांना ऍड करायचंय. इथे आहे मायनसचा साईन, इथे आहे प्लसचा साईन. मायनस प्लस सबट्रॅक्शन करत असतो आपण. सो 16 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 13. साईन कोणाचं देतो आपण फायनल आन्सरला? मोठ्या नंबरचं. काय आहे मोठा नंबर? 16. त्याचं साईन आहे प्लस. सो +13. प्लसचं साईन इथे नाही दिलं तरी पण असं मानलं जातं की प्लसचं आहे म्हणून. आता -4 into 13 करायचंय. मायनस इंटू प्लस काय होतं? मायनस बरोबर. आणि 4 into 13 13 4 जार 52. 0 + -52 करायचंय. सो आन्सर येणार -52. आता पुन्हा -4 into -52 करायचंय. मायनस इंटू मायनस होता प्लस बरोबर. आणि 4 into 52 काय येतं? 208. चला मग इथे राईट करून घेऊयात 208. आता यांना ऍड करायचंय. इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस प्लस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा.
208 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 200, साइन कोणाचं देणार, मोठ्या नंबरचं जे आहे प्लस, सो प्लस 200. आता हा जो लास्ट नंबर आलेला आहे त्याला एक छानसा रेक्टँगल करून घ्यायचा आहे. का बरं, कारण तो आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेतला इथे रिमाइंडर. आणि हे जे सुरुवातीचे आपले नंबर्स जे आलेले आहेत ते काय आहेत, तर तो आहे आपला कोशंट. पण कोशंटचा कोणता फॉर्म आपल्याला मिळालेला आहे, तर कोशंटचा कोइफिशियंट फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. बरोबर. आता या कोशंटच्या कोइफिशियंट फॉर्मला आपल्याला पुन्हा त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करायचंय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर कोइफिशियंट्स किती आहेत, 4 आहेत. 4 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं, किती, 3. सो 3 काय होणार, आपल्या कोशंटच्या स्टँडर्ड फॉर्मची डिग्री. ओके. सो इथे आपण राईट करून घेऊयात x⁻3. आता पुढे x⁻2, x⁻1, x⁻0 झालं. आता हे जे कोइफिशियंट्स आहेत त्यांना इथे राईट करून घेऊयात. फर्स्ट वाला इथे 1, इथे -4, इथे 13, इथे -52. आता हा आपला कोशंट आहे का फायनल, तर नाही. जरा थांबा, फायनल आन्सर आपल्याला हे पहा अशा पद्धतीने राईट करायचं आहे. इथे हा जो कोइफिशियंट 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालतो की नाही, म्हणून इथे आपण x⁻3 राईट केलं. त्यानंतर -4x² ॲज इट इज राईट केलं. आता हे पहा इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी चालते की नाही, म्हणून इथे आपण पॉवर 1 राईट नाही केलं. 13x फक्त राईट केलं. आता x⁻0 नाही राईट केला इकडे तरी चालतो, नुसता -52 म्हणजेच -52 x⁻0, म्हणून इथे आपण फक्त -52 राईट केलंय. सो हा झाला आपल्या या क्वेश्चनचा कोशंट आणि 200 आहे रिमाइंडर. चला आता सेम क्वेश्चन लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करूयात. लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करते वेळी आपण काय करतो सगळ्यात आधी, तर आपल्याला माहिती आहे की डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड आहे आपला हा, डिवायझर आहे x+4. कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या 2 स्टेप्स मी वारंवार तुम्हाला सांगते, तुम्ही नाही राईट केल्या तरीही चालणार आहेत. खरं सोल्युशन आता नेक्स्ट स्टेप पासून आपलं चालू होणार आहे. जो आपला डिव्हिडंड आहे त्याला ॲज इट इज राईट करून घ्यायचं आणि त्याच्या प्रत्येक टर्मला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं असतं. सो चला जर असं रफवर करूयात. फर्स्ट टर्म काय आहे आपली, x⁻4. आपला डिवायझर आहे x+4. आता पहा इथे आपल्याकडे एक x डिवायझर मध्ये आहे. बरोबर. आपल्याला x⁻4 हवंय. मग काय करणार आपण, जर x³ ने आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x⁻4 मिळणार. बरोबर. म्हणजे सेम हा नंबर आपल्याला इथे मिळणार. पण मला सांगा x³ फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार का, नाही की नाही, तो या पुढे 4 ला पण मल्टिप्लाय होणार. सो इथे आपण राईट करूयात 4x³. आपल्याला काय हवं आहे, फर्स्ट टर्म डिव्हिडंडची x⁻4. बरोबर. हा जो 4x³ आपल्याला आता इथे मिळालाय तो एक्स्ट्राचा मिळालाय, तो नकोय. मग तो नकोय म्हटल्यावर त्याला आपण इथून कसं घालवून टाकणार, तर 4x³ मधून 4x³ मायनस केला की जाणार. बरोबर. सो चला मायनस करूयात आपण. मायनस केला 4x³ मधून 4x³ मायनस केल्यानंतर ना रिमेनिंग 0. बघा फक्त आता आपल्याकडे x⁻4 शिल्लक राहिलेला आहे. चला मग x⁻4 ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. सो x³ ब्रॅकेट मध्ये x+4. पण x³ ने जर x+4 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे आन्सर मिळतं. बरोबर. x⁻4 + 4x³. हा 4x³ एक्स्ट्राचा मिळालाय, तो नको आहे आपल्याला, म्हणून आपण काय केलं, 4x³ सबट्रॅक्ट केलं. चला तर मग इथे 4x³ सबट्रॅक्ट करून घेऊयात आणि बाकीचा जो डिव्हिडंड आहे तो ॲज इट इज इथे राईट करून घेऊयात. झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये x³ ब्रॅकेट मध्ये x+4 ॲज इट इज राईट करून घेतलं.
आणि पहा आता इथे 4x³ ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं आहे. चला तर मग इथे आपला डिवायझर आहे x+4. बघा इथे एक x आपल्याकडे आहे बरोबर. मग 4x³ कसा मिळणार आपल्याला, तर जर आपण -4x² ने या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -4x³ मिळेल. पण -4x² फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार नाही तर पुढे जाऊन तो या 4 ला पण मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार मग, मायनस इंटू प्लस काय येतं मायनस. 4 × 4 16 आणि हा x², सो 16x². आपल्याला काय हवं होतं तर फक्त -4x³. -16x² तर एक्स्ट्राचा मिळालाय तो नको आहे म्हणून आपल्याला 16x² मधून 16x² सबट्रॅक्ट करावा लागेल. मग चला सबट्रॅक्ट करूयात. पण थांबा जरा, जर इथे आपण -16x² घेतलं तर मायनस मायनस ऍडिशन करावी लागते आपल्याला. मग इथे आपल्याला -16x² घेऊन चालणार नाही, आपल्याला काय घ्यावं लागणार +16x², हो ना. सो 4x³ -16x² प्लस 16x². आता पहा मायनस प्लस सबट्रॅक्शन होणार की नाही. जर आपण मायनस घेतलं असतं तर यांना आपल्याला ऍड करावं लागलं असतं, हो ना. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. रिमेनिंग आता इथे -4x³ राहिलेला आहे. चला मग आपली ही जी टर्म आहे -4x³ त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. कसं राईट करणार तर हे पहा -4x² ब्रॅकेट मध्ये x+4. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा -16x² तर एक्स्ट्राचा मिळाला होता आपल्याला. मग आपण काय केलं +16x² घेतला आणि त्याला घालवून टाकला, हो की नाही. म्हणून इथे +16x² आपल्याला राईट करावं लागणार. नेक्स्ट जे आहे -3x² -8 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता पहा इथे स्क्वेअर इथे स्क्वेअर लाईक टर्म्स आहेत या. मग यांना आधी सॉल्व्ह करूयात. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात. 16x² मधून 3x² सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 13x² -8 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता इथे पहा 13x² ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करावं लागणार आहे. मग रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि 13x² ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो डिवायझर आहे x+4. इथे x आहे बरोबर. मग कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 13x² मिळणार तर 13x ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 13x² मिळणार बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात. आलं 13x² प्लस हा 13x या 4 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो 13 × 4 होतं 52 आणि हा x 52x. आता आपल्याला लक्षात घ्या 13x² हवा होता, 52x एक्स्ट्राचा मिळालाय. त्याला इथून घालून टाकण्यासाठी येस व्हेरी गुड काय करावं लागणार आपल्याला 52x मायनस करावं लागणार आहे. चला मायनस करूयात. बघा आता आपल्याकडे काय शिल्लक राहिलं फक्त 13x². चला मग आपला हा जो 13x² आहे त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो 13x ब्रॅकेट मध्ये x+4. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर 52x एक्स्ट्राचा मिळत होता, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण -52x घेतला होता बरोबर. सो तो इथे आपण राईट केला. -8 हा ॲज इट इज राईट केला. चला आता आपल्याला काय करावं लागणार, हा जो -52x आहे ना त्याला सुद्धा डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करावं लागणार आहे. चला रिमेनिंग पार्ट ॲज इट इज खाली कॉपी करूयात आणि -52x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करून घेऊयात. आता बघा हा आपला डिवायझर काय आहे x+4. आपल्याला काय हवं आहे -52x. हा x ऑलरेडी इथे आपल्याकडे आहे. मग कशाने मल्टिप्लाय केलं या x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -52x मिळेल तर -52 ने मल्टिप्लाय केल्यावर बरोबर. सो -52 × x
-52 इंटू एक्स होणार -52x. त्यानंतर -52 हा या 4 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. चला मग मल्टिप्लाय करूयात. मायनस इंटू प्लस मायनस आणि 52 इंटू 4 होतं 208. आता पहा आपल्याला काय हवं होतं, आपल्याला फक्त -52x हवा होता. हा -208 तर एक्स्ट्राचा मिळालेला आहे. चला मग याला घालवून टाकूयात. काय करणार घालवून टाकण्यासाठी, तर +208 इथे करणार. हे पहा इथे मायनस, मग इथे घ्यायचं प्लस, मायनस प्लस सबट्रॅक्शन होतं. सो 208 मधून 208 गेले 0. बघा फक्त -52x शिल्लक राहिलेला आहे इथे. चला मग इथे -52x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो -52x च्या जागी -52 ब्रॅकेटमध्ये x + 4, पण याला सॉल्व्ह केल्यानंतर -208 जो एक्स्ट्राचा येत होता त्याला आपण घालवून टाकलं. काय केलं त्यासाठी, तर +208 केलं. चला मग इथे राईट करून घेऊयात. -8 हा जो आहे तो ॲज इट इज राईट करून घेतला. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात. बाकीचा रिमेनिंग पार्ट तर ॲज इट इजच येणार आहे. हे पहा इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन, बरोबर. लाईक टर्म्स आहेत ना या, मग लाईक टर्म्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. इथे आहे प्लस, इथे आहे मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार. सो 208 मधून 8 गेला किती 200. साईन कोणाचं देणार, मोठ्या नंबरचं, काय आहे प्लस. सो +200. आता पहा आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, x + 4 इथे x + 4, इथे x + 4, इथे x + 4, बरोबर. मग यांना कॉमन म्हणून राईट करूयात आणि जे शिल्लक आहे त्यांना एका ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. सो x³ - 4x² + 13x - 52 प्लस 200 राईट केलं. आता x + 4 काय होता आपला, x + 4 होता आपला डिवायझर, बरोबर. त्यानंतर इथे काहीच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, बरोबर. हा काय आहे मग, हा झाला कोशंट आणि इथे प्लसचं साईन, हा काय आहे रिमाइंडर. आणि आपला डिव्हिडंड काय आहे, डिव्हिडंड आहे हा, बरोबर. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा आहे आपला कोशंट, हा आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात आपण. हे पहा कोशंट हा आणि 200 रिमाइंडर. कळालं, लिनियर डिव्हिजन मेथड. सो हा क्वेश्चन आपण दोन्ही मेथड्स यूज करून सॉल्व्ह केलेला आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. सगळ्यात आधी सिंथेटिक डिव्हिजन मेथडने डिव्हिडंडला आपण कसं राईट करत असतो, त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्ये. बघा आपला डिव्हिडंड काय आहे, त्याची हायेस्ट पॉवर आहे 3. व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे आहे पॉवर 3, इथे आहे 2, इथे काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे आहे पॉवर 0. सो ऑलरेडी हा जो डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे तो त्याच्या इंडेक्स फॉर्म मध्येच आहे. आपल्याला काही फारशी मेहनत करायची नाहीये. ॲज इट इज तुम्ही खाली कॉपी केला तरीही चालणार आहे. सो इथे आपण कशा पद्धतीने करूयात, y⁻³ हायेस्ट पॉवर आहे ना. सो y⁻3, y⁻2, y⁻1, y⁻0. आता यांचे सगळ्यांचे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. ओके, आता कोएफिशियंट फॉर्म ऑफ डिव्हिडंड काय येणार, तर इथे काहीच नाही म्हणजे कोएफिशियंट 1, इथे -3, इथे 5 आणि इथे -1 झाला कोएफिशियंट फॉर्म ऑफ द डिव्हिडंड. चला आता डिवायझर राईट करून घेऊयात. y -1 ला असं छानसं रेक्टँगल करायचंय किंवा स्क्वेअर करायचंय आणि -1 चा अपोजिट काय होतो बरं, तो राईट करून घ्यायचा नेक्स्ट स्टेप मध्ये. -1 चा अपोजिट 1. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल अशा प्रकारच्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. इकडे हा 1 राईट करायचा आणि आतमध्ये डिव्हिडंडचा कोएफिशियंट फॉर्म राईट करून घ्यायचा आहे. आता हा जो फर्स्ट 1 आहे ना त्याला ॲज इट इज खाली राईट करून घेऊयात. 1 × 1 करा, 1 × 1 1. यांना ऍड करूयात. काय येणार आन्सर, -2. हे पहा इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस प्लस आपल्याला काय करायचं असतं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जे आन्सर येईल त्याला साईन द्यायचं मोठ्या नंबरचं. सो 3 मधून 1 गेला 2 आणि मोठा नंबर आहे 3, त्याचं साईन आहे मायनस म्हणून -2. क्लिअर. चला आता यांना मल्टिप्लाय करूयात. प्लस इंटू मायनस मायनस आणि 1 × 2 2.
सो -2. आता पुन्हा यांना ऍड करूयात. काय येणार आन्सर? 3. याचा आहे प्लस साईन, याचा आहे मायनस साईन. प्लस मायनस मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 5 मधून 2 गेला किती? 3. साईन कोणाचं येणार? मोठ्या नंबरचं. काय आहे? प्लस, म्हणून इथे +3. प्लसचं साईन नाही दिलं तरी पण चालतं. आता यांना मल्टिप्लाय करूयात. 1 × 3 3. ऍड करा. काय येणार आन्सर? 2. 2 हा लास्ट नंबर आहे इथे, म्हणजे हा झाला रिमाइंडर आणि बाकीचा काय झाला? कोशंटचा कोएफिशियंट फॉर्म. राईट करून घेऊयात इथे रिमाइंडर 2 आणि कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट 1 -2 3. आता याचा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. किती कोएफिशियंट्स आहेत? 3. मग 3 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतं 2. सो 2 काय झाला? तर आपला जो कोशंट आहे ना त्याच्या स्टँडर्ड फॉर्मची डिग्री. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. आपल्या कोशंटचा हा काय आहे? कोएफिशियंट फॉर्म. आणि आता इथे आपण राईट करत आहोत त्याचा स्टँडर्ड फॉर्म आणि त्याची डिग्री असणार आहे 2. व्हेरिएबल काय आहे? y. बरोबर. सो डिग्री 2 व्हेरिएबल y. त्यानंतर y⁻1 y⁻0. ओके. आता यांचे कोएफिशियंट्स राईट करून घेऊयात. इथे काय येणार? 1. इथे काय येणार? -2. नेक्स्ट येणार हा 3. आता इथे आपला आन्सर कंप्लीट नाही झालेलं. आपला आन्सर हे पहा कशा पद्धतीने राईट करायचे आपल्याला. कोशंट इज इक्वल टू हा 1 नाही राईट केलं तरी चालतो की नाही? नुसतं y⁻2 राईट केलं तरी पण सफिशियंट आहे. सो y⁻2. इथे पॉवर 1 नाही राईट केली तरी पण ओके. चला मग राईट करूयात. -2y. आता हा y⁻0 नाही राईट केला तरी चालतो, तुम्हाला माहिती आहे. सो +3. हा झाला आपला या क्वेश्चनचा कोशंट आणि 2 आहे रिमाइंडर. कळाली सिंथेटिक डिव्हिजन मेथड? चला आता लिनियर डिव्हिजन मेथड समजून घेऊया. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड ॲज इट इज आपण राईट करून घेतलेला आहे, डिवायझर पण राईट करून घेतलेला आहे आणि कोशंट रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचे. डिव्हिडंड कॉपी करायचं आहे आणि डिव्हिडंडची जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. मग त्यासाठी रफ वर्क करूयात. फर्स्ट टर्म आहे y³. आपला डिवायझर आहे y-1. या y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला y³ मिळेल. या y ला आपण जर y² ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y³ मिळतं. बरोबर. पण हा y² फक्त या y ला मल्टिप्लाय होणार का? नाही, तो पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो. सो चला मल्टिप्लाय करूयात. इथे काय येणार? प्लस इंटू मायनस. काय येणार? मायनस. आणि y² इंटू 1 y². 1 y². आता आपल्याला फक्त y³ हवा होता. हा -1 y² ऍडिशनल एक्स्ट्राचा मिळालाय, त्याला इथून घालून टाकूयात. सो y³ -1 y². कसं जाणार हा? तर +y² केलं की जाणार. बरोबर. इथे मायनस इथे प्लस सबट्रॅक्शन होणार. मग y² - y² 0. बघा y³ एकटा आपल्याला मिळालेला आहे. चला मग डिवायझरचा फॉर्म मध्ये आपली फर्स्ट टर्म राईट करून घेऊयात. काय आहे? y² ब्रॅकेट मध्ये y-1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा एक्स्ट्राचा -1 y² आपल्याला मिळतो. त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं? +y² घेतला ना, तो पण इथे आपल्याला राईट करावा लागेल. चला डिव्हिडंडचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता इथे पहा पॉवर 2 लाईक टर्म्स आहेत. बरोबर. सो त्यांना आधी सॉल्व्ह करूयात. इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन. प्लस मायनस सबट्रॅक्शन करावं लागतं. 3y² मधून 1 y² गेला. किती राहिले? 2y². साईन कोणतं येणार? मायनसचं, कारण की हा मोठा नंबर आहे ना, त्याचं साईन आहे मायनस. सो -2y² प्लस 5y - 1 ॲज इट इज राईट करून घेतलं. आता हा जो -2y² आहे त्याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करून घेतला. रफ वर्क मध्ये इथे -2y² राईट करून घेऊयात. डिवायझर आहे आपला हा. y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला
-2y² मिळेल, तर -2y ने मल्टिप्लाय केल्यावर, बरोबर. चला मग मल्टिप्लाय करूयात. -2y इंटू y -2y², त्यानंतर मायनस इंटू मायनस होतं प्लस, म्हणून इथे येणार प्लसचं साईन. 2y इंटू 1 काय येणार 2y. आपल्याला काय हवं होतं, फक्त -2y². हा 2y एक्स्ट्राचा मिळालाय. चला इथून त्याला घालवून टाकूयात. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला -2y घ्यावा लागणार. -2y मधून -2y सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 0. बघा आपल्याला फक्त -2y² मिळालेला आहे. चला तर मग या -2y² ला आपण डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो -2y² च्या जागी राईट करणार आपण -2y ब्रॅकेट मध्ये y -1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा 2y एक्स्ट्राचा मिळत होता आपल्याला, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण -2y केलं होतं. सो ते सुद्धा आपल्याला इथे राईट करावं लागेल -2y. आणि रिमेनिंग पार्ट काय आहे, +5y -1 ॲज इट इज राईट करून घेऊयात. आता पहा -2y आणि 5y लाईक टर्म्स आहेत की नाही, मग यांना आधी सॉल्व्ह करून घेऊयात. सो रिमेनिंग पार्ट ॲज इट इज खाली कॉपी केला. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. सो 5y मधून 2y सबट्रॅक्ट केले, रिमेनिंग 3y. साईन दिला आपण मोठ्या नंबरचं, प्लस रिमेनिंग पार्ट -1 ॲज इट इज खाली कॉपी केलं. चला आता बघा 3y ला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि 3y ला घेऊयात इकडे रफ वर्क मध्ये. ओके, डिवायझर आहे आपला y -1. या y ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3y मिळेल, तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर. चला मग मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू y 3y, बरोबर. आणि हा 3 -1 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो 3 इंटू -1 आन्सर येतं -3. आता हा -3 तर एक्स्ट्राचा मिळालाय, तो नकोय आपल्याला. आपल्याला फक्त 3y हवा आहे. मग आपण काय करणार, 3y -3 + 3 करणार. बघा इथे मायनसचं साईन, इथे प्लसचं साईन, म्हणजे सबट्रॅक्ट होणार. सो 3 मधून 3 गेला किती 0. बघा फक्त 3y आपल्याला मिळालेला आहे. चला मग 3y च्या जागी आपण त्याचा डिवायझर फॉर्म राईट करूयात. 3 इंटू ब्रॅकेट मध्ये y -1. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर -3 एक्स्ट्राचा मिळाला होता, त्याला घालवून टाकण्यासाठी आपण +3 घेतला होता. सो इथे आपल्याला +3 राईट करावा लागेल. आणि हा जो रिमेनिंग -1 आहे ॲज इट इज खाली कॉपी करूयात. आता या लाईक टर्म्स झाल्या, यांना सॉल्व्ह करावं लागेल. बघा इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे, बरोबर. म्हणजे सबट्रॅक्शन आलं. सो 3 मधून 1 गेला 2. साईन कोणाचं देणार, मोठ्या नंबरचं, काय आहे प्लस. सो +2. चला मग इथे खाली रिमेनिंग पार्ट ॲज इट इज राईट करूयात आणि +2. आता बघा इथे y -1, इथे y -1, इथे y -1 यांना कॉमन म्हणून आपण राईट करूयात. आणि y² -2y + 3 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. +2 हा इकडे आला. बघा y -1 काय होता आपला डिवायझर, बरोबर. सो हा आहे आपला डिव्हिडंड, हा आहे आपला डिवायझर, हा आहे कोशंट आणि हा झाला रिमाइंडर. सो डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. इथे काही साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो डिवायझर मल्टिप्लाइड बाय कोशंट प्लस रिमाइंडर. सो हा आहे आपला कोशंट आणि हा आहे आपला रिमाइंडर. राईट करून घेऊयात फायनल आन्सर मध्ये. कोशंट हा आणि रिमाइंडर हा. कळालं? हे पहा सगळे क्वेश्चन्स आपण दोन्ही मेथड्सने सॉल्व्ह केलेले आहेत. 6th क्वेश्चनचा 6th सब क्वेश्चन्सची सिंथेटिक डिव्हिजन मेथड ही आणि लिनियर डिव्हिजन मेथड ही. बघा सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये आपला कोशंट आलेला आहे y² -2y + 3. लिनियर डिव्हिजन मध्ये सुद्धा आपला कोशंट आहे y² -2y + 3. रिमाइंडर इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. दोन्हीही डिव्हिजन मेथड्स खूप इझी आहेत. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.